मित्रांनो, राज्यामधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी पात्र आहेत किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे स्कीम चालू आहे. आता जे लाडकी बहीण योजनेअंतर्गत स्कीम म्हणलं तर ₹1,500 महिन्याची जी लाडक्या बहिणीसाठी स्कीम चालू आहे. त्या स्कीममध्ये एक नवीन अपडेट करण्यात आलेला आहे, की बाबा लाडकी बहीण योजनेसाठी आता जे लाभार्थी पात्र आहेत त्यांना के-वाय-सी करण्यासाठी सांगण्यात आलेले आहे. तर आता ही के-वाय-सी म्हणजेच आज आपल्या महाराष्ट्र सरकारने के-वाय-सी करण्यासाठी मान्यता दिलेली आहे. म्हणजेच आज 20 सप्टेंबर 2025 पासून के-वाय-सी करण्यास सुरुवात करण्यात आहे. तर ह्या के-वाय-सीची मुदत राज्य सरकारने 2 महिन्यासाठी दिलेली आहे. तर 2 महिन्याच्या आतमध्ये आपण आपली के-वाय-सी करून घ्यायची आहे. ह्यासाठी आता असं जास्त प्रकारे काय होते, की बाबा जे लाभार्थी आहेत ते लवकर के-वाय-सी करण्याचा प्रयत्न करतील, की बाबा आजच किंवा आज या 1-2 दिवसामध्येच के-वाय-सी झाली पाहिजे, असं एखादं म्हणणं असतंय. किंवा आपली के-वाय-सी लेट झाल्यानंतर पण आपल्याला पैसे भेटणार नाहीत असं असतंय. आता ही योजना असतानाच आपली जुनी एक योजना म्हणजे आपण जर विचार केला तर पी-एम किसान योजना ही एक पी-एम किसानची शेतकऱ्यांसाठी येणारी योजना आहे. ही एक के-वाय-सी करत असताना सांगण्यात आलेलं होतं बाबा अर्जंट के-वाय-सी करून घ्या तरच तुमचा पी-एम किसानचा पुढचा हप्ता येणार आहे. किंवा हप्ता येणारच नाही जर के-वाय-सी नाही केली तर अशा प्रकारची म्हणजे ही पण आता के-वाय-सी आलेली आहे. आणि आता जी लाडकी बहिणींसाठी जी के-वाय-सी आलेली आहे ही पण दरवर्षी के-वाय-सी करावीच लागणार आहे. तर ह्यामध्ये विषय आता असा आहे की बाबा लाडक्या बहिणीमध्ये जे निकष दिले होते आपल्याला किंवा करारनामा एक करून घेतला होता, की बाबा लाडक्या बहिणीचा फॉर्म भरताना आपण एक संमतीपत्र दिलं होतं प्रत्येकाने. त्याच्या संमतीपत्रावर लिहिलेलं होतं, की बाबा माझ्या कुटुंबाची म्हणजे एक कुटुंबामध्ये एकच व्यक्ती लाभ घेऊ शकते. ह्या योजनेचा एका कुटुंबामध्ये एकच व्यक्ती लाभ घेऊ शकते. तर एकच व्यक्ती लाभ घेत असतानाच आता काही कुटुंबामध्ये 2 व्यक्ती, काही कुटुंबामध्ये 3 व्यक्ती असे व्यक्ती होते. तर आता हीच व्यक्तीची पडताळणी होत असतानाच म्हणजे ती के-वाय-सीच्या माध्यमातून ह्याची पडताळणी होणारच आहे. तर ह्यामध्ये आता कसं आहे, की जे एका कुटुंबामध्ये एक व्यक्ती आहे त्यांनी के-वाय-सी लवकर केली तर चालेल. पण एका कुटुंबामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती व्यक्ती आहेत. हे आता त्यातनं बाद होणारच आहेत. पण विषय असा आहे, की लगेच के-वाय-सी करू नये. थोडं थांबून सध्या सर्व्हरवर लोड पण आहे आणि के-वाय-सीची प्रक्रिया थोडी स्लो चालत आहे. ह्यासाठी अजून थोडं आपल्याला अवधी नाही ना म्हटलं तरी 2 महिन्याचा देण्यात आलेला आहे. आता हा अवधी आलेला आहेच. पण ह्या अवधीमध्ये आता 2 महिन्याचा अवधी आहे. हा भरपूर अवधी नाही आहे. ह्यासाठी एवढं भरपूर अशा लाडकी बहिणी अर्ज आहेत किंवा पात्र झालेले आहेत. आता अपात्र भरपूर आहेत. पण आता ह्यांना 2 महिन्यामध्ये शक्य नाही एवढ्या लाडक्या बहिणींची के-वाय-सी होणे. तर ह्याची अजून मुदत वाढणारच. पण मुदत वाढत असतानाच आपली एक काळजी बाबा जरा 10-15 दिवसांनी लेट म्हणजे थोडं थांबून के-वाय-सी करणे. आता के-वाय-सी करत असताना ह्यामध्ये अजून मोठे प्रश्न येतात, की बाबा के-वाय-सी करत असताना तुम्हाला 2-3 प्रश्न विचारले जातात, की बाबा एक असा-असा प्रश्न आहे त्याची माहिती व्यवस्थित वाचून ती के-वाय-सी केली पाहिजे. आता के-वाय-सी करत असताना एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातोय, त्यात एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तर त्यात आता असा प्रश्न दिलेला आहे, बाबा माझ्या घरातील कोणतीही व्यक्ती शासकीय नोकरदार नाही किंवा पेन्शनधारक नाहीत, असा प्रश्न आहे. तर आता हा प्रश्न नाहीत म्हणणारे तर आपल्याला त्याचं उत्तर होय देणं आहे. पण आता घाई-गडबडीत काय होतंय, प्रश्न व्यवस्थित न समजल्यामुळे माणसं काय करतात ते आता उत्तर डायरेक्ट नाही म्हणूनच उत्तर देते ते. तर त्याचं उत्तर तसं नाही. तर होय उत्तर आपल्याला देणं हे महत्त्वाचं आहे. कारण की प्रश्नाचं उत्तर देताना व्यवस्थितरित्या हा प्रश्न वाचला पाहिजे. जर आपण चुकून तिथं नाही केलं, तर आपलं जे पुढील जे येणारा हप्ता आहे किंवा आपली जी पुढील येणारी रक्कम आहे, तर ह्या आपल्याला बंद केली जाणार आहे. त्या त्या अनुषंगाने आपण जर ज्यावेळेस के-वाय-सी करणार आहे, त्यावेळेस फक्त आपलं जे प्रश्नाचं उत्तर आहे किंवा प्रश्न जो आहे, तो आपला व्यवस्थितरित्या वाचूनच त्याची के-वाय-सी करण्यात यावी. ही एक सगळ्याला विनंती आहे. काही गडबड करू नये कारण की के-वाय-सी आता दिलेली आहे म्हणजे 2 महिने अवधी आहे. हा लगेच के-वाय-सी करून घ्यायचा विषय नाहीये. के-वाय-सी नंतर केली तरी चालते. धन्यवाद.